इथं गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ हे सुद्धा मुक्कामी राहिलेले आहे. त्याचा पुरावा म्हणजे इथून मच्छिंद्रनाथाच्या मंदिरातून जे भुयार निघतं ते थेट गोरक्षनाथ गडापर्यंत जातं. गोरक्षनाथ गडापर्यंत त्याचा मागोवा आहे. डोंगरगणच्या गोरक्षनाथ गडापर्यंत असं आहे. ऐतिहासिक मंदिर आहे इथं. शिवालय म्हणजे शंकराचं मंदिर आहे. त्याच्यावरून ते बल्लाळी म्हणजे बल्लाळेश्वराची आई म्हणून ती बल्लाळी आई म्हणतात त्याला. नमस्कार मंडळी, आपल्या नवीन व्हिडिओत मी रोहन गाडेकर आपलं स्वागत करतो. आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अपरिचित व उपेक्षित अशा मंदिरांचा शोध घेत असतो. तसेच या मंदिरांची इतिहास, अध्यात्म, स्थापत्य व शिल्पकलेच्या दृष्टीने ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपली शोधयात्रा आली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असणाऱ्या ब्राह्मणी येथे. ब्राह्मणी गावापासून अधिक काही अंतरावर बल्लाळी मातेचे पुरातन मंदिर आहे. मंदिराचा परिसर अतिशय प्रशस्त आहे. मंदिराला दगडी तटबंदी असून तटबंदीच्या प्रवेशद्वाराजवळ श्री गणेश व श्री संत ज्ञानेश्वर यांच्या संगमरवरी मूर्ती आहे. तसेच तटबंदीच्या भिंतीवर प्रवेशद्वाराजवळ काही शिल्प आपल्या नजरेस पडतात. प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर समोरच पूर्वमुख मंदिर आपल्या नजरेस पडते. मंदिराच्या भोवती तटबंदीत भक्तांना विसावा मिळावा म्हणून ओवऱ्या बांधलेल्या आहेत. मंदिर यादवकालीन असून गेल्या काही वर्षात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. सध्या पुरातन मंदिराला रंगरंगोटी केल्याने त्याचे मूळ पण नाहीसे झाले असले तरी मंदिराच्या पूर्ववैभवाची आपल्याला कल्पना करता येते. मंदिराच्या समोर एक दुर्मिळ असा सतीचा खांब आहे. प्राचीन काळी या परिसरात झालेल्या कुणा युद्धात हाती पडलेल्या अनावयिक वीराची व त्याच्यासोबत त्याच्या चितेवर सती गेलेल्या सतीची ही स्मारकशिळा आहे. इतिहासाचा एक अपरिचित पदर उलगडून सांगणारा हा सतीचा खांब म्हणजे आपल्या इतिहासाचा अनमोल असा ठेवा आहे. तसेच या स्तंभाबाबत स्थानिक असेही सांगतात की ज्याप्रमाणे नेवास्याला संत ज्ञानेश्वर माऊलींनी पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली, त्याचप्रमाणे बल्लाळ देवीच्या आवारात असलेले अमृतानुभव या खांबाला टेकून माऊलींनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला असे स्थानिक लोक सांगतात. बाजूलाच एक अतिशय सुरेख असा शांतपणे बसून आराम करणारा महिष आहे. हा महिष म्हणजे माऊलींनी ज्या रेड्याच्या तोंडून वेद वदवले त्याची प्रतिकृती मानली जाते. मंदिराच्या समोर एक चतुष्की असून यात पूर्वी नंदी प्रतिमा असावी असे वाटते. मंदिर पूर्वमुख असून सभामंडप, अंतराळ व गाभारा अशी मंदिराची रचना आहे. मंदिराच्या बाह्य भागावर देवदेवता, गंधर्व, अप्सरा, मिथुन, शिल्प, कामशिल्प तसेच प्राणी, पशुपक्षी अशी अनेक सुरेख शिल्पांकन आहेत. मंदिराच्या बाह्य भागावर असणाऱ्या मूर्ती या आखीव व रेखीव वाटत नाहीत. त्या कुठेतरी उबडधोबड वाटतात. याचाच अर्थ आता मंदिर स्थापत्यात शिल्पांकन कमी कमी होत चालले होते. परकीय आक्रमणामुळे राज्यात स्थिरता व शांतता नसल्याने शिल्पकारांना राजाश्रय मिळत नव्हता. त्यामुळे आता शिल्पकार इतर व्यवसाय करू लागले होते. त्याची परिणती आपल्याला इथे दिसून येते.
सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर देखील काही प्रमाणात कलाकुसर केलेली आहे. मंदिराचा सभामंडप 4 स्तंभांवर तोडलेला आहे. स्तंभांवर विविध शिल्पांकन केलेले आपल्याला नजरेस पडतात. तसेच स्तंभावर भारवाहक यक्षांची शिल्पे आहेत. गर्भगृहाचे प्रवेशद्वार सुरेख शिल्पांनी मढवलेले आहे. प्रवेशद्वार हे 4 शाखीय असून मंदिर स्थापत्यातील गांधारी प्रकारातील हे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहात संगमरवरी पाषाणातील बल्लाळी देवीची सुरेख मूर्ती आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला एक लहान मंदिर असून त्यात श्री मच्छिंद्रनाथांची प्रतिमा आहे. हे मंदिर देखील पुरातन असून मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली आहे. हे फार ऐतिहासिक मंदिर आहे. इसवी सन 1200च्या दरम्यान हे मंदिर बांधलेलं आहे. हेमाडपंथी मंदिर असल्यामुळं शक्यतो 12व्या शतकातच हे मंदिर बांधण्यात गेलेले आहे. इथं बल्लाळ देवी म्हणजे पार्वतीचं मूळ स्वरूप आहे. त्याला लोक जगदंबा म्हणतात, कोणी मुक्ताई म्हणते, कोणी अंबिका म्हणते, अशा विविध नावाने ही देवी प्रचलित आहे. मुळात इथं ज्ञानेश्वर सोपान देव मुक्ताई हे मुक्कामी राहिल्यामुळं तिथून पुढे या देवीला मुक्ताई नाव पडलं. म्हणजे मुक्ताई हे सुद्धा नाव आहे, पण मुक्ताई आणि सोपान देव येण्याच्या अगोदर हे मंदिर तयार होतं असं संशोधकाचं म्हणणं आहे. माझं नाही, संशोधकाचं म्हणणं आहे. आणि इथं गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ हे सुद्धा मुक्कामी राहिलेले आहे. त्याचा पुरावा म्हणजे इथून मच्छिंद्रनाथाच्या मंदिरातून जे भुयार निघतं ते थेट गोरक्षनाथ गडापर्यंत जातं. गडापर्यंत त्याचा मागोवा आहे डोंगरगणच्या गोरक्षनाथ गडापर्यंत. असं आहे ऐतिहासिक मंदिर आहे. इथं शिवालय म्हणजे शंकराचं मंदिर आहे. त्याच्यावरून ते बल्लाळी म्हणजे बल्लाळेश्वराची आई म्हणून ती बल्लाळी आई म्हणतात त्याला. मंदिराच्या मागील बाजूस तटबंदीच्या भिंतीवर आपल्याला काही शिल्प नजरेस पडतात. तळ्याकाठी हे हेमाडपंथी मंदिर नाथ संप्रदायाचे केंद्र असते. या देवतेलाच मुक्ताई असेही म्हणतात. 8 फुटी उंच सतीस्तंभ, रेड्याची नेत्रिस्त मूर्ती जशी येथील वैशिष्ट्य आहे तसेच मच्छिंद्रनाथांची मूर्ती हे दुर्मिळ मानवे लागते. येथील बल्लाळ घराण्याची ही कुलदेवता आहे. अश्वनाथ येथे मोठी यात्रा भरते. एकदा वाट वाकडी करून आवर्जून भेट द्यावी असं हे ठिकाण आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसंच आपल्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांनाही आपल्या या सांस्कृतिक वैभवाची ओळख होईल. पुढील व्हिडिओ सोबत लवकरच भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.